नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा सनी देवल जाधव, शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मला माहिती आहे की आपण एखादा विषय घेतो म्हणजे अभ्यासातून घेतो, सखोल या ठिकाणी माहिती घेऊनच आपण व्हिडिओ करत असतो. आता टी परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षक हे मागच्या वेळी टी पास झाले, त्यावेळेस संभ्रम होता फॉर्म भरावा की न भरावा. त्याच्यातून खूप जणांना त्या ठिकाणी भरता आला नाही आणि पास ते सुद्धा झाले असते. मध्ये तर उदंड त्या ठिकाणी शिक्षक पास झालेले आहेत आणि येणारा टीईटीचा पेपर सुद्धा अत्यंत सोपा निघणार आहे. लोकप्रतिनिधीचे सभागृहातील जर स्टेटमेंट आपण बघितले आणि एकंदर पूर्ण शासनाची मानसिकता जर बघितली तर आताचा येणारा पेपर सुद्धा तसाच सोपा येऊ शकतो. तर टीईटी बाबत जे काही छान छान व्हिडिओ किंवा तातडीचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर माझे चॅनल कृपया सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवावा. चला तर मी थोडक्यात सांगतो की टीईटीचा अभ्यास कसा केला पाहिजे. आता मी स्वतः टीईटीचे दोन्ही पेपर पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण आहे आणि त्याचबरोबर सीटीईटीचा पेपर सुद्धा पहिला उत्तीर्ण आहे. ऑन द स्पॉट त्या ठिकाणी परीक्षा देऊन सुद्धा आपला शिक्षक पास होऊ शकतो हे सिद्ध केलेलं आहे. ज्यांनी 5 ते 8ला 5 वर्षापेक्षा अधिक अध्यापन केलेलं आहे ते शिक्षक तर सहज गुणवत्तेमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. प्रश्न त्या शिक्षकांचा आहे जे नोकरी लागल्यापासून 1ली ते 4थीलाच शिकवतात, त्यात महिला वर्ग जास्त आहे. तर पॅनिक न होता कमी कष्टामध्ये कशा प्रकारे टीईटी पास व्हायची याचा छोटासा एक फॉर्म्युला सांगतो. हा माझा फॉर्म्युला वैयक्तिक आहे, मी वापरलेला आहे. तर सर्वांनी प्रथमतः आजपासूनच 1ली ते 8वीचे पुस्तक सोशल सायन्सचे म्हणजे सामाजिक शास्त्र, त्यात परिसर अभ्यास आला, इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिकशास्त्र आलं, ते पुस्तकं घ्या. त्याचबरोबर विज्ञानची पुस्तकं घ्या, गणिताची पुस्तकं घ्या आणि मराठीमधील व्याकरणचा भाग, मराठी पाठ्यपुस्तकातला व्याकरणचा भाग. तर व्याकरणच्या भागामध्ये आपण मराठीची पुस्तकं न चालता त्या ठिकाणी एक मराठीचं छान पुस्तक आहे, व्याकरणाचं पुस्तक आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करीन, त्याची PDF मेन्शन करीन किंवा त्याचं नाव लिंक मेन्शन करीन. तर ते पुस्तक आपण वाचावं. 1ली ते 8वीचे इतिहास भूगोलची पुस्तकं बारकाईने वाचावेत, विज्ञानची पुस्तकं बारकाईने वाचावेत. कारण तुम्ही जर मोठं पुस्तक आज टीईटीचं जर वस्तुनिष्ठ प्रश्नाचं जर घेतलं तर ते वाचणं तुम्हाला फारच कंटाळवाणं वाटेल आणि त्याचे प्रश्न उत्तर आपल्याला पाठ होणार नाहीत. मागचं सपाट आणि पुढचं पाठ असा प्रकार तो होतो. आपण जर 1 ते 8चे पुस्तकं जर आजपासून वाचले, आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये एक पुस्तक वाचून होतं. रोज 20 मिनिटं जरी आपण वाचलं तरी. तर पुस्तक वाचल्याने फायदा काय होतो की तुमच्या संकल्पना स्पष्ट होत जातात आणि एकदा का संकल्पना स्पष्ट झाल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जातं. आणि मागच्या वेळेचा टीईटी पेपर जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व जर केला तर पाठ्यपुस्तकातीलच बहुतेक प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. बहुतेक म्हणजे एक बालमानसशास्त्राचे जर प्रश्न सोडले तर पेपर पहिल्यातले जवळजवळ सर्वच प्रश्न हे पाठ्यपुस्तकातले होते. त्यामुळे एकतर तुम्हाला हा फॉर्म्युला जर तुम्ही फॉलो केला तर एकतर तुमचा खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि कंटाळवाणं होणार नाही अध्ययन. आणि या गोष्टीमुळं मला वैयक्तिक फायदा झालेला आहे. आणि एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 4थीच्या इतिहासामध्ये 2 ओळीवर 2 वस्तुनिष्ठ प्रश्न मागच्या टीईटीच्या पेपरमध्ये आलेले होते, शिवाजी महाराजांच्या संदर्भात. अशा प्रकारे वादळाचे नावं असतील, कोणत्या देशात कोणते वादळ असतं वगैरे वगैरे, पुढील वाक्यातील नाम. एक मराठीचं व्याकरणचं पुस्तक, 1ली ते 8वीची सोशल सायन्सची पुस्तकं म्हणजे परिसर अभ्यास, इतिहास भूगोल, विज्ञानाची पुस्तकं, गणिताची पुस्तकं आणि एक व्याकरणचं पुस्तक, हे जर तुम्ही फॉलो केलं तर त्या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करून तुम्ही थोडक्यात खूप क्लासेसवाले, खूप शिक्षक तुम्हाला पॅनिक करतायत, 2000 रुपयाचं पॅकेज घ्या, मोठे मोठे प्रकाशनाची पुस्तकं घ्या वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये तुमचं अध्ययन हे कंटाळवाणं होत जाईल. कन्सेप्ट क्लिअर करून जर आपण पुढे गेलो आणि 60% घ्यायचेत आपल्याला, मेरिट नाही घ्यायचं आपल्याला. त्यात जर कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 55%च घ्यायचं आहे. याचा फक्त अवडंबर झालेला आहे, याचा फक्त प्रोपोगंडा अजेंडा झालेला आहे, अजेंडा राबवला जात आहे. तर सोप्या पद्धतीनं अशा प्रकारे तुम्ही पास होऊ शकता. मला वाटतं की अनेक क्लासेसच्या मोहाला बळी न पडता आपण शिक्षक म्हणून जर शिक्षक पात्रता परीक्षेला समोर गेलो तर खूप छान राहील. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.